ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन पासून. तर अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत सगळेजण बसलेले असतात संतोष समोर. तर आता रेकॉर्डिंग करत असतात ते सगळे मिळून. तर आता अर्जुन म्हणतो, सांग शांताचा खून कोणी केला, असं म्हणतो आता इथे अर्जुन. हे सगळं पोलीस चौकीत घडतंय बघा प्रेक्षक हो. तर आता संतोष म्हणतो, शांताचा खून मी नाही, प्रिया मॅडमने केला असं म्हणतो संतोष. त्या दिवशी शांता मावशी थोड्या वेळासाठी घरी आली होती. तर आता सगळा प्रकार सांगतो संतोष, कसा खून केलेला असतो प्रियाने शांताचा, सगळा प्रकार तो सांगतो. मात्र ऑडिओ बंद आहे प्रेक्षक हो. तर आता तो सांगतो फ्लॅशबॅक मध्ये कसं प्रियाने चाकू खोपसलेला असतो शांतामध्ये आणि कसा तो घाबरलेला असतो. तुम्ही शांताचा खून केला असता असं म्हटलेला असतो ना तो, आणि कसं ती पडलेली असते सगळं सांगतो तो प्रकार. आणि रडत असतो आता इथे संतोष, खूप जास्त रडत असतो. तो ही सांगतो की कसे पुरावे मिटवलेले असतात, कसं रक्त वगैरे पुसलेलं असतं, कसं भांडी वगैरे घासलेली असतात कारण रक्ताचे शिंतोडे मिळू नये कुणाला म्हणून. तर कसं ती डेड बॉडी घेऊन गेलेली असते प्रिया गाडीतून, आणि तो खूप जास्त रडत असतो, खूप जास्त. याचा तुला नक्कीच फायदा होईल संतोष, असं म्हणतो अर्जुन. हे बघ, तू प्रियाला मदत केलीस त्यासाठी तुला शिक्षा होईलच, पण ती खूप कमी असेल असं म्हणतो अर्जुन. पण त्यानंतर तुला आणि तुझ्या बायकोला कुणीही त्रास द्यायला येणार नाही असं म्हणतो अर्जुन. ह्या पुढे मला कोणताही गुन्हा करायचा नाही असं म्हणतो संतोष. तर आता इथे अर्जुन हसतो. अरे हे तू आम्हाला काय सांगतोस असं म्हणतो चैतन्य. तुला जी व्यक्ती भेटायला आली आहे तिला सांग असं म्हणतो चैतन्य. मला असं म्हणतो संतोष. मला भेटायला कोण आले असं म्हणतो तो. कॉन्स्टेबल असं म्हणतो इन्स्पेक्टर सावंत, घेऊन या त्याला असं म्हणतो आता तो. तर तेवढ्यातच तिथून एंट्री होते संतोषच्या बायकोची. तर संतोषची बायको आलेली असते. तर संतोष बघतो तिच्या बायकोला. तू असं म्हणतो संतोष, कसे आहात तुम्ही असं म्हणते तिची बायको. मी आता ठीक आहे असं म्हणतो संतोष. माझ्या मनावरचा खूप मोठा उत्सव उतरलाय असं म्हणतो तो. तुला प्रिया मॅडमने फारसा त्रास नाही ना दिला असं म्हणतो संतोष. मी सांगतोय काय झालं होतं ते असं म्हणते ती. तर ती सांगते सगळा प्रकार. ऑडिओ बंदच आहे प्रेक्षक हो. आणि सगळं आता इथे ऐकत असतो संतोष. आणि आता तिची बायको सांगत असते आणि त्याला आश्चर्य वाटत असतं. मला माहित होतं तुम्ही माझ्या ऑपरेशनसाठी स्वतःवर आळ घेतला होता, म्हणून मी सगळं केलं असं म्हणते तिची बायको. आता माझं ऑपरेशन अर्जुन दादा आणि सायलीताईमुळे होणार आहे असं म्हणते ती. मी तुला माफीचा साक्षीदार बनवायचा प्रयत्न करेन, त्याला शिक्षा अजून कमी होईल तुला असं म्हणतो तो. थँक्यू अर्जुन दादा, तुमचे खूप खूप मदत झाली असं म्हणतो तो. इन्स्पेक्टर सावंत, उद्या तुम्हाला संतोष सोबत अजून 2 कैद्यांना घरी घेऊन यायचे असं म्हणतो तो. अर्जुन तू टेन्शन घेऊ नकोस, मी सगळं मॅनेज करतो असं म्हणतो चैतन्य. ओके असं म्हणतो अर्जुन. तेवढ्यात स्वतः इथे अर्जुनला कॉल येतो. हा सायली बोल असं म्हणतो तो. काय असं म्हणतो तो. हा खूप मोठा ब्रेक थ्रू आहे असं म्हणतो तो. हो मी येतो लवकर घरी असं म्हणतो तो. काय झालं, काय म्हणाली सायली असं म्हणतो चैतन्य. पण आजीच्या रूम मधून रक्त लागलेली गोणी आणि माझ्या गाडीची नंबर प्लेट सापडली असं म्हणतो अर्जुन. काय असं म्हणतो चैतन्य. येस असं म्हणतो अर्जुन. हो म्हणजे सगळं शांताच्या खूनची कनेक्टेड आहे असं म्हणतो आता इथे चैतन्य. म्हणजे प्रियाने हे सगळं पूर्णाजीच्या रूम मध्ये जाऊन लपवलेलं होतं असं म्हणतो चैतन्य. आता तर हा मोठा पुरावा आहे असं म्हणतो आता सावंत. रक्त तपासल्यावर आपल्याला कळेलच की ते रक्त शांता कदमचं आहे म्हणून असं म्हणतो अर्जुन. आता प्रियाला कोणीही वाचवू शकत नाही असं म्हणतो अर्जुन. प्रिया आता इथे पळत असते घराबाहेर आणि तिथेच पोलीस असतात. मात्र ती चांगला आपला लढी होऊन तयार होऊन आलेली असते आणि तिला काही करून पळून जायचं असतं. तर तिथेच पोलीस बोलत थांबलेले असतात. तर प्रिया तिथून पळून जाते आतमध्ये परत. तर काहीतरी फोडते मुद्दाम. हा कसला आवाज असं म्हणतात ते कॉन्स्टेबल. तर आतमध्ये जाऊन बघतात ते. तर प्रिया पळत जाते तिथून. हा कसला आवाज आला असं म्हणतो तो. तर काय माहित असं म्हणते ती बाई. तर बाहेर येते पळून तेवढ्यातच प्रिया, आणि आता ती सुभेदारांच्या घराबाहेर असते. कशाने पडले असेल हे असं म्हणतो तो पोलीस आतमध्ये थांबून. तर आता इथे चकवा दिलेला असतो प्रियाने आणि ती बाहेर पळून गेलेली असते. आणि बाहेरेदारी करत असतात हे पोलीस, मात्र प्रिया तिथून निघून गेलेली असते. तिला खूप जास्त आनंद झालेला असतो. आता तर मी ह्यांच्या तावडीत सापडणार नाही असं म्हणते ती. मी परत येईल तेव्हा ह्यांच्या आयुष्यात कसं वादळ आणीन ना की कुठे लपायचं त्यांना कळणार नाही असं म्हणते प्रिया. तर प्रिया पळून जाते तिथून. तर तिथूनच मंजिरी जात असते बस स्टेशनकडे. तर तिथेच ती प्रियाला बघते बघा प्रेक्षक हो. ही प्रिया आहे असं म्हणते ती. ह्या वेळेला इथे बस स्टॉपवर काय करते असं म्हणते ती. थोड्यातच कॉल करते आता मंजिरी सायलीला. तर सायली आता कॉल घेते. हॅलो, काय ग मंजिरी, इतक्या उशिरा कशी का फोन केलीस असं म्हणते ती. काय सगळं ठीक आहे ना, ते सर कळत नाही ना असं म्हणते मंजिरी. म्हणून तू आता झोपलीस याचा अंदाज घेऊनच तुला फोन केला असं म्हणते ती. कुठे आहेस तू असं म्हणते सायली. मी पनवेलमध्ये असं म्हणते ती. बस स्टॉप समोरून पास होत असताना मला प्रिया दिसली असं म्हणते मंजिरी. काय असं म्हणते सायली. ती आताही माझ्या समोरच आहे असं म्हणते मंजिरी. बॅग घेऊन अशी बस स्टॉपवर उभी आहे, कदाचित बसची वाट बघते असं म्हणते ती. म्हणजे पनवेल सोडून जायचा प्लॅन आहे तिचा असं म्हणते ती. काय असं म्हणते सायली. तर अर्जुन उठतो आणि बसतो. तर आता सायली म्हणते हॅलो हॅलो मंजिरी, काही करून तू तिला तिथे थांबव. तिला माहित झालंय ती काय आता वाचणार नाही, म्हणून ती पळून चालली आहे असं म्हणते ती. अंदाज आलाच होता मला असं म्हणते मंजिरी, पण आता तू काळजी करू नकोस. तर मंजिरी लपून छपून बघत असते आणि प्रियावर नजर ठेवत असते. मी आहे इथे, मी हिला इतक्या सहजासहजी इतकून निसटू देणार नाही असं म्हणते ती. कदाचित ती तुला एकटीला सोडणार नाही, मी तुझ्या मदतीला कोणाला पाठवते, तुम्ही दोघी तिला बघा असं म्हणते ती. तिथे पोलीस आहेतच, त्यांना चकवा देऊन पळाले ती असं म्हणतो तो. म्हणजे हिने आपले रंग दाखवलेच असं म्हणते ती. पण हिचं नशीब बघ,
पळून तर माझ्यासमोरच आली ना असं म्हणते मंजिरी. आता काय मी हिला सोडत नाही. काळजी घे मंजिरी असं म्हणते सायली. आता काळजी मला नाही, ह्या प्रियाला घ्यावी लागणार आहे असं म्हणते ती. मी फोन ठेवते आणि लवकरच भेटते तुला असं म्हणते ती, ते पण प्रियासोबत. तर अर्जुन सायली पळून जातात खाली. पुढच्या चौकात जाऊन बघते असं म्हणते प्रिया. तसंही तिथे काय मिळेल. तर प्रिया आपली हुडी घालते आणि ती पळून जात असते. तर मंजिरी सगळं बघत असते आणि मंजिरी तिचा पाठलाग करत असते. तर अर्जुन सायली स्टोरूम मध्ये येतात. तर आता अर्जुन म्हणतो पोलिसांची नजर होती तरी सुद्धा इथून पळून गेली. ती पुन्हा एकदा दाखवून दिली की ती काही करू शकते. खूप हुशारीने तिने हवालदाराला गुंडाळून ठेवला असेल आणि इथून निसटली येते असं म्हणते सायली. पण आता मंजिरी तिला पनवेल बाहेर जाऊ देणार नाही असं म्हणते सायली. तू सांगितलं होतंस की तू तिला कोणाला तरी पाठवणार आहेस मदतीसाठी असं सांगितलं होतंस ना असं म्हणतो अर्जुन. तर मी सावंतांना फोन करतो, मी हवालदाराला पाठवा म्हणून सांगेन असं म्हणतो तो. तर आता नको असं म्हणते सायली. माझ्याकडे अशी व्यक्ती आहे जी अगदी शिताफीने प्रियाला पकडेल असं म्हणते सायली. मंजिरीला पण तिची मदत होईल असं म्हणते सायली. कोण असं म्हणतो अर्जुन. रमा असं म्हणते सायली. तर आता इथे रमाला कॉल करते सायली. तर आता बोलायला लागते रमा तिच्याशी. हां हॅलो सायली बोल ना असं म्हणते रमा. तू कसं काय कॉल केलास. रमा अगं माफ कर मला, मी खूप उशिरा फोन केला, पण मला आता तुझ्या मदतीची खूप गरज आहे असं म्हणते सायली. बोल ना, तुझ्यासाठी मी काही करायला तयार आहे असं म्हणते रमा. काय प्रॉब्लेम झालाय का. अगं प्रिया आमच्या घरामध्ये पोलीस कैदेत होती, पण त्यांना चकवा देऊन ती पळाली आणि आता ती बस स्टॉपमध्ये दिसली मंजिरीला असं म्हणते सायली. आणि मंजिरीने बघितलंय तिला, पण मला असं वाटतं की प्रिया एका मंजिरीवर खूप भारी पडेल. तू जाशील का तिच्या मदतीला असं म्हणते सायली. हो जाईन ना ग असं म्हणते रमा. मी 6 चौकाच्या जवळच आहे, मी लगेच मंजिरीशी बोलते आणि तिथे जाते असं म्हणते रमा. ओके रमा तुझे खूप आभार असं म्हणते सायली. मला खात्री होती की तू जेव्हा गरज पडेल अगदी मदतीला धावून येशील असं म्हणते सायली. सायली अगं मैत्रिणी असतात कशाला, आणि तू निश्चिंत राहा असं म्हणते रमा. मी मंजिरीशी बोलते आणि तिथे जाते असं म्हणते ती. असं म्हणते सायली. ठेवतो फोन असं म्हणते आता इथे रमा. तर आता फोन ठेवते रमा. तर रमा कॉल करते. मंजिरी मला सायलीचा फोन आला होता, तिने मला सगळं सांगितलंय. मी आता मार्केट जवळ येते, 6 चौकात पोहोचते. पण तुम्ही कुठे आहात. तुम्ही मंदिर चौकाच्या जवळपास आहात का असं म्हणते ती. हो मी येते लवकर असं म्हणते ती. बोल बोल आई. तर आता बोलते ती खूप छान आयडिया ही. आता 2 वाघिणी मिळून एका उंदराला पकडू, मजा येईल असं म्हणते रमा. तर आता मंजिरी पळत असते आणि आता प्रिया पण पळत असते. तर तिच्या पाठीमागून मंजिरी पळत असते तर दम लागतो प्रियाला, तर थांबते ती. तर आता हसत असते मंजिरी प्रियाला बघून, कारण ती खूप दमलेली असते. दमलीस काय ग प्रिया असं म्हणते मंजिरी. मलाही दमवलंस. अगं पण तुला दमून नाही चालणार. नाही असं पळून जायचं असेल ना तर खूप ताकद लागते. अगं तुझ्यात ते नसेलच तर कसं होणार ग तुझं असं म्हणते ती. तू इथे काय करतेस असं म्हणते प्रिया. तुला पकडायला आले मी असं म्हणते मंजिरी. कितीही गावायचा प्रयत्न कर, पण मी स्वतः तुला इथून फरफटत नेऊन अर्जुन आणि सायली समोर उभा करण्यास म्हणते रमा. आता कुठे निघाली, सगळे मार्ग बंद झाले प्रिया. शाणे असशील तर स्वतः माझ्यासोबत येशील असं म्हणते मंजिरी. चल. तर प्रिया पळायला लागते परत. अगं तिकडे पोलीस आहेत असं म्हणते मंजिरी. तर जा 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 असं म्हणते ती. अगं जा बघतेस काय, जा असं म्हणते मंजिरी. प्रिया खूप घाबरलेली असते पोलीस तिथे आहेत म्हणल्यावर. तिला काय करायचं सुचतच नाही. तर ती पळून जाते दुसरीकडे. अगं त्या बाजूला तर अर्जुन सायली तिची वाट बघते असं म्हणते ती, कारण प्रिया दुसरीकडे जात असते. तर आता प्रिया परत घाबरते. तू थेट तिकडेच जा हां असं म्हणते मंजिरी. आजच काम वाचेल, जा 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 माझं काम वाचेल असं म्हणते ती. थांबू नकोस ग, जात होतीस ना, जा पटकन असं म्हणते आता इथे मंजिरी. तर आता इथे प्रिया दुसरीकडे जात असते. अगं अगं प्रिया असं म्हणते मंजिरी. तर प्रिया पळत पळत जाते. तर आता इथे थांब थांब प्रिया असं म्हणत असते मंजिरी. तर आता इथे थांबते प्रिया आणि मंजिरी तिच्या पाठीमागून येत असते. तर वळून बघते आता इथे प्रिया मंजिरीला. तर प्रिया खूप जास्त घाबरलेली असते. मंजिरी तू असं म्हणते आता इथे प्रिया. मी तुला सायली आणि अर्जुनच्या हवाले केल्याशिवाय राहणार नाही असं म्हणते मंजिरी. तर खूप जास्त घाबरलेली असते आता इथे प्रिया. तर ती पळून जात असते, खूप जास्त पळत असते आता इथे प्रिया आणि मंजिरीच्या पाठीमागून पळत असते. तर आता इथे दोघांचाही पाठलाग चालू आहे बघा प्रेक्षक. तर आता इथे प्रियाला आनंद होतो तिने चकवा दिला म्हणून. प्रियाला पकडणं इतकं सोपं नाही आहे मंजिरी असं म्हणते प्रिया आणि हसते ती. काय कसं वाटलं असं म्हणते ती. तर प्रिया असं म्हणत आता आवाज येतो बघा प्रेक्षक. तर आता रमा थांबलेली असते त्या पायऱ्यांवरती. तर प्रिया तिला बघते. तर प्रिया परत घाबरते. रमा अगं रमा असं म्हणते आता इथे प्रिया. तर रमा खाली उतरून येते. स्वतःला खूप हुशार समजतेस ना तू असं म्हणते आता इथे रमा. तुझा किडलेला मेंदू फक्त चुकीच्या कामांसाठी वापरतेस असं म्हणते आता ती. पण आता तुझा खेळ संपलाय असं म्हणते आता इथे रमा. तुम्ही का माझ्या मागे लागलाय, काय मिळणार आहे तुम्हाला ह्यातून असं म्हणते आता प्रिया. समाधान असं म्हणते आता इथे रमा. तुझ्यासारख्या मूर्ख मुलीला अद्दल घडवल्याचं समाधान. तुझी जागा तुरुंगात आहे असं म्हणते रमा. मी तिथेच पाठवणार तुला असं म्हणते आता इथे ती. तर पळून जाते तिथून प्रिया. तर प्रिया पळून जात असते. तर तिला रमा म्हणते तिथे डेड एंड आहे, जा तिकडे जा, पोलीस स्टेशन आहे असं म्हणते रमा. तर आता दुसरीकडे फिरत असते प्रियाने पळून जात असते. तर तिला इकडे डेड एंड आहे, इथे अर्जुन सायले आहे, तर ह्या बाजूला इथे पोलीस आहे, तसं वगैरे सांगत असतात बघा प्रेक्षक. तर आता प्रिया पळून जाते. तर आता रमा तिच्या पाठीमागून पळत जाते. तर आता इथे प्रिया पळत पळत येते.
तर आता ती येते तर तिच्या समोरून मंजिरी थांबते. मंजिरीवर जाऊन पडते आता इथे प्रिया. आमच्यापासून अजून कुठे आणि किती पळणार आहेस प्रिया, असं म्हणते ती. कुठेही जा, आम्ही तुझ्या समोर असू, असं म्हणते मंजिरी. प्रिया खूप घाबरलेली असते. कुठल्याही कोपऱ्यात लपून बस, आम्ही तुला शोधून काढू, असं म्हणते मंजिरी. तू कितीही ठामपणे उभं राहण्याचा प्रयत्न कर, आम्ही तुला खाली पाडू, असं म्हणते ती. तर आता चिखलामध्ये ढकलते मंजिरी प्रियाला आणि प्रिया आता चिखलात पडलेली असते. सगळं अंग तिचं घाण झालेलं असतं, चिखलाने माखलेलं असतं. काय करताय तुम्ही सगळं, असं म्हणते प्रिया. सायलीला मदत करून काय मिळणार आहे तुम्हाला, असं म्हणते प्रिया. तुझ्यासारखी कीड ह्या पृथ्वीवर नाहीशी व्हायला हवी प्रिया, असं म्हणते आता इथे मंजिरी. आणि तेवढ्यासाठी माझी छोटीशी मदत, मला कोणी नाही पकडू शकत, कळलं, असं म्हणते ती. कुणी हरवू नाही शकत प्रियाला, असं म्हणते ती. तर आता इथे प्रिया उठत असते. तर तिला उठायला येतच नसतं. तुझी लायकी पण तुझ्या ह्या रूपासारखीच झाली आहे का, चिखलानं परपटलेली, असं म्हणते आता इथे मंजिरी. प्रियाला खूप जास्त राग येत असतो हे सगळं झाल्यामुळे, कारण तिचं पूर्ण अंग घाण झालेलं असतं ना, चिखलाने माखलेली असते ती. तर आता पळून जात असते प्रिया. तर प्रिया पळून जाते तिथं. तर मंजिरी हसते खूप. प्रिया तू कितीही पळ, आज तुझी सुटका नाही, असं म्हणते मंजिरी आणि हसते ती. तर आता इथे प्रिया पळत पळत येत असते. खूप जास्त पळत असते ती. तेवढ्यातच रमा येते. काय वाटलं तुला, असं म्हणते रमा. चकवा दिलास आम्हाला, असं म्हणते ती. तू जमिनीत काढून जरी घेतलंस ना स्वतःला, तिथून सुद्धा शोधून काढू आम्ही तुम्हाला, असं म्हणते ती. त्या सगळ्या पापांची शिक्षा तुला मिळणार आहे प्रिया, असं म्हणते रमा. काहीतरी मी पुण्यच केलं असेल म्हणून तुला धडा शिकवायची संधी मला मिळाली, असं म्हणते आता रमा. तर आता ती पकडते प्रियाला. चल माझ्यासोबत, अर्जुन सायली तुझी वाट बघतात, असं म्हणते ती. तर आता प्रिया म्हणते मी नाही येणार, सोड सोड, असं म्हणते ती. आज तुझी सुटका नाही, असं म्हणते रमा. तर आता ती परत ढकलते प्रियाला पानांवरती. तर आता इथे पानांवरती जाऊन पडते प्रिया. तर चिखल तर तिला ऑलरेडीच लागलेलं असतं तिच्या अंगाला. आता त्याच्यानंतर ती पानांमध्ये पडते. तर प्रिया तसंच पळत जात असते. तर पळत पळत येत असते आता प्रिया. तेवढ्यात समोरून बघते तर काय, अन्नपूर्णा निवास समोरून थांबलेली असते प्रिया. तर आता रमा आणि मंजिरी तिला तिच्या समोर आणून थांबवतात. तर आता प्रियाला कळतच नाही केव्हा ती अन्नपूर्णा निवास समोर येऊन थांबली म्हणून. जिथे तू सगळ्यात जास्त गुन्हे केलेस तिथे तुला परत यावंच लागणार होतं प्रिया. तुला नक्कीच तुझ्या गुणांची शिक्षा मिळणार. सुमित्रांच्या घरात तू चिखल पसरवलास तेवढा पुरी, असं म्हणते मंजिरी. आता हा चिखल घेऊन आम्ही तुला आज जाऊ देणार नाही, असं म्हणते मंजिरी. तर आता तेवढ्यातच हवालदार येतात बघा प्रेक्षक बाहेर. तर आता मंजिरी आणि रमा निघून जातात तिथून. तर आता पाणी आणून घालते मंजिरी प्रियाच्या अंगावरती. तर सगळा जो चिखल असतो तो बाहेर निघत असतो. तर आता इथे स्वच्छ होते प्रिया, सगळा चिखल निघतो. तर मंजिरी येते आणि म्हणते ह्या पाण्याने तुझं शरीर स्वच्छ होऊ शकतं, तुझं काळकुट्ट मन नाही, असं म्हणते रमा. आता जो न्याय करायचंय ती तुझी माणसं करतील, असं म्हणते मंजिरी. चल चल, असं म्हणते. आणि रमा आणि मंजिरी आता घेऊन येतात प्रियाला आतमध्ये. तर आत घेऊन आलेले असतात बघा प्रेक्षक होते प्रियाला. तर आता इथे दरवाजा उघडतात. तर आता इथे मंजिरी आणि रमा आणून टाकतात प्रियाला. तर सगळे सुभेदार मंडळी जमलेले असतात, म्हणजे अश्विन, अर्जुन, सायली, अस्मिता, कल्पना, प्रताप, सगळे सगळे जमलेले असतात. इथून पळून जाण्याची तुझी हिंमत कशी झाली, असं मन जोरात ओरडतो आता इथे अश्विन प्रियाला. अश्विन मी, असं म्हणते आता इथे प्रिया. गप्पा बस, असं म्हणतो आता प्रताप. अगं तू पोलिसांनाही चकवा देऊन पळून गेलीस, एवढे गुन्हे करून पण तुला लाज नाही वाटली, परत एक गुन्हा केलास तू, असं म्हणतो तो. काय वाटलं तुला प्रिया, असं म्हणतो अर्जुन. तू पळून जाऊ शकशील आणि आम्हाला कळणार सुद्धा नाही. माझ्या मैत्रिणी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असल्या ना, तर तू पळून जाणं शक्यच नाही, असं म्हणते सायली. आम्हाला छळून तुझं पोट भरलेलं दिसतंय, असं म्हणते अस्मिता. म्हणूनच पळून गेली होतीस ना. आम्हाला पण तू आमच्या डोळ्यासमोर नकोयस, पण म्हणून आम्ही तुला इथून पळून जाऊन देणार नाही आहोत, असं म्हणते अस्मिता. तू जेलमध्ये केली असतीस ना तर जास्त बरं झालं असतं, असं म्हणते आता कल्पना. पण दुर्दैवाने आम्हाला अजून थांबावं लागणार आहे, असं म्हणते कल्पना. नाही नाही, मी नाही जाणार जेलमध्ये, असं म्हणते आता प्रिया ओढून. तर रमा आणि मंजिरी येतात आणि प्रियासमोर थांबतात. तर मंजिरी कानाखाली मारते प्रियाच्या. तर आता रमा सुद्धा मारते. रोज मार खाते बघा प्रेक्षक प्रिया, रोज रोज मार खाते ती. बापरे प्रेक्षक, एक आठवडा झाला रोजच 2-2, 3-3 मार खाते प्रिया कानाखाली. अश्विन बावटकडे बघा प्रेक्षक, खूप हसू येईल. स्वतःच्या सासू समोर आजबाज चढवून बोलायला लाज नाही वाटत तुला, असं म्हणते मंजिरी. तुला माणसांची किंमत नाही, नात्यांची किंमत नाही, त्याची शिक्षा मिळते तुला, असं म्हणते आता इथे मंजिरी. तुला नरकात पण जागा नाही मिळणार प्रिया, असं म्हणते आता इथे रमा. आणि इतकी पाप करून तू साळसुद्धासारखी घर सोडून निघून जात होतीस, असं म्हणते आता रमा. तुझ्या पाठीशी असतील वाईट प्रवृत्तीची माणसं, पण सायली आणि अर्जुनच्या पाठीशी आम्ही सगळ्या जणी उभे राहणार आहोत, असं म्हणते आता इथे मंजिरी. सायली आणि अर्जुनची कधीच हार होणार नाही, असं म्हणते ती. आणि कितीही काय झालं ना तरी तुझा विजय कधीच होणार नाही, असं म्हणते ती. कॉन्स्टेबल, असं म्हणतो अश्विन, प्लीज हिच्यावर नीट लक्ष ठेवा, हिला कुठेही जाऊ देऊ नका आता. रमा, मंजिरी, तुम्हा दोघींची खरंच खूप मदत झाली, असं म्हणते सायली. प्रेक्षक रोजचा डायलॉग आहे सायलीचा, तुमची खूप मदत झाली, तुमची खूप मदत झाली. प्रत्येक नायिकाला असंच म्हणते ना सायली प्रेक्षक मागच्या आठवड्यापासून. खूप थँक्यू, असं म्हणते सायली. थँक्यू आम्ही तुला म्हणायला हवं, असं म्हणते रमा. प्रियाचा खरा चेहरा समोर आणण्यामागे संधी आम्हाला दिलीस तो. सायली, असं म्हणते मंजिरी. ह्या प्रियाला अशी शिक्षा द्या की प्रत्येक पापी माणसाला ही शिक्षा आयुष्यभर त्या पापी माणसाला लक्षात राहील, असं म्हणते ती.
तरच आपण 13 जणींनी जे केलं त्याचं चीज होईल असं म्हणते आता इथे मंजिरी. आणि हो, आमच्या सर्वांच्या वतीने तुझे खरंच मनापासून आभार असं म्हणते मंजिरी आता इथे. ऑल द व्हेरी बेस्ट असं म्हणते ती. थँक्यू सो मच असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि ह्याला काय शिक्षा होणार आहे हे तुम्हाला लवकरच कळेल असं म्हणतो अर्जुन. येतो आम्ही असं म्हणते मंजिरी. तर आता इथे मिठी मारता दोघी, रमा आणि मंजिरी सायलीला. असं म्हणतात त्या. तर आता नीट जा असं म्हणते सायली. येस असं म्हणते मंजिरी. तर आता मंजिरी आणि रमा दोघेही निघून जातात. प्रिया मात्र तिथेच लाजकड्यासारखं थांबलेली असते. तर आता सायली येते प्रियासमोर. आता फक्त काही तास उरलेत, ते मोजायला लाग असं म्हणते आता इथे सायली. उद्याचा दिवस तुझ्या आयुष्यातला सगळ्यात काळा दिवस असणार आहे. उद्या तुझी अशी अवस्था होईल, तुला वाटेल ह्यापेक्षा फाशीची शिक्षा झाली असती ना तर बरं झालं असतं असं म्हणते आता इथे सायली. तर खूप घाबरते आता इथे प्रिया. तर आता इथे सकाळ झालेली दाखवलंय. तर सायली आपल्या खोलीमध्ये असते. तर बायको असं म्हणतो अर्जुन. प्रिया तन्वी नाही ह्याचा सगळ्यात मोठा पुरावा असं म्हणतो अर्जुन. दोन्ही डीएनए रिपोर्ट्स असं म्हणतो तो. त्यात काय असणार आहे हे आपल्याला माहितीच आहे, तरी वाचूयात असं म्हणते आता इथे सायली. तर अर्जुन डीएनए रिपोर्ट्स आलेले असतात तो वाचतो. तर आता इथे अर्जुन वाचतो. अर्जुन सायली असं म्हणते कल्पना पूर्णही आल्या आहेत. तर आता इथे सायली बघते ते पेपर्स. तर आता ती फाईल असते त्याच्यामध्ये ठेवते आता सायली ते पेपर्स. तर आता पूर्णाची आलेले असतात. बेटा पहिला बाळाला घेऊन ये बरं असं म्हणते आता इथे पूर्णाची. कधी एकदा त्याला पाहते असं झालंय मला असं म्हणते पूर्णाची. अगं तो झोपलाय आता असं म्हणते अस्मिता. आणि उठवला ना तर रडायला लागेल असं म्हणते अस्मिता. ते काय नाही, मी खोलीत चलते असं म्हणते ती. पूर्ण आहो तुम्ही आत्ताच तर आला आहात असं म्हणते आता इथे कल्पना. जरा बसा, श्वास घ्या असं म्हणते ती. तर आता सगळे आलेले असतात, म्हणजे आता रविराज आलेले, सुप्रतिमा वगैरे सगळे आलेले असतात. आता बाळ घरातच आहे, जशी दिवसभर खेळायचेच आहे तुम्हाला, बसा ना असं म्हणते कल्पना. पूर्णाई मी पाणी आणते आणि कॉफी करते हा. हो हो असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर विमल जाते कॉफी बनवण्यासाठी. तर आता इथे पूर्णाची बसते. तर सावकाश बस असं म्हणते आता इथे तिला अस्मिता. तर बसतात आता इथे पूर्णाची. तर आता इथे प्रताप म्हणतो अगं पूर्णाई काय हे असं म्हणतो आता इथे प्रताप. नेहमीच्या देवीच्या दर्शनाला गेलीस आणि तिथलीच झालीस असं म्हणतो प्रताप. अगं घरी परत येऊन नंतर यात्रेला गेली असतीस तर चाललं असतं ना असं म्हणतो प्रताप. अरे देवी यायच्या इथेच असताना मला कळली ना पंतू झाल्याची बातमी असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर अस्मिताला असते. मग मनात आलं देवी आईचे आभार मानावेत आणि मगच घरी जावं असं म्हणते पूर्णाची. पण मी येईपर्यंत घरात एवढं सगळं होऊन केलं असेल असं वाटलं नव्हतं मला असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर सगळ्यांचे चेहरे उतरतात. तुम्ही तर सगळंच माझ्यापासून लपवून ठेवलं होतं तसं म्हणते पूर्णाची. तर पूर्णाई अहो आम्हाला लपून नव्हतं ठेवायचं, पण तुम्हाला जर का तेव्हा सांगितलं असतं तर तुम्ही यात्रेला गेलेला असताना तुम्हाला मनस्ताप झाला असता आणि आम्हाला ते नको होतं असं म्हणते कल्पना. नशीब काल अर्जुन सायलीने फोनवर सगळं सांगितलं असं म्हणते पूर्णाची. तेव्हापासून सुन्न झाल्यासारखं वाटते असं म्हणते पूर्णाची. तन्वी एवढ्या खालच्या पातळीला जाईल ह्याचा धक्का काय सहन होत नाही असं म्हणते ती. अर्जुन आणि सायलीने सगळं सांगितलं तुम्हाला असं म्हणतो रविराज. तुम्ही परत आलाय म्हणून आम्हाला इथे सगळ्यांना एकत्र बोलवलंय असं म्हणतात इथे रविराज. नाही ते का माहित नाही, पण अर्जुन आणि सायलीने सांगितलंय की त्यांना आपल्या सगळ्यांशी काहीतरी बोलायचं असं म्हणते कल्पना. आले ते असं म्हणतात आता ते. तर आता अर्जुन सायली आलेले असतात. आजी आलीस तू असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे सायलीच्या हातामध्ये ती फाईल असते. खूप बरं झालं आजी तू आलीस असं म्हणतो अर्जुन. मलाही तुमची खूप आठवण येत होती असं म्हणते पूर्णाची. आणि तुम्ही फोनवर जे मला सांगितलं ना ते असं म्हणते ती. माफ करा पूर्णाची, पण अजूनही तुम्हाला सगळं अजून सांगितलेलं नाही असं म्हणते सायली. काय असं म्हणते आता पूर्णाची. अजूनही अशा काही गोष्टी आहेत की आता तुम्हालाच नाही तर घरातल्या कुणालाही ह्याच्याबद्दल काहीच माहित नाही असं म्हणते सायली. पण आता वेळ आली असं म्हणते सायली. आता पूर्ण सत्य सगळ्यांसमोर यायलाच हवं असं म्हणते सायली. कशाबद्दल बोलताय तुम्ही असं म्हणते प्रतिमा. सांगतो असं म्हणतो अर्जुन. सगळं सांगतो असं म्हणतो तो. तुम्ही ती बसून घ्या सगळेजण असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सगळ्यांना बसायला लावतो तो. तर अर्जुन आणि सायली समोर येऊन थांबतात बघा प्रेक्षक. आणि त्यांच्या हातामध्ये सगळे फाईलमध्ये पुरावे वगैरे असतात की ही जी प्रिया आहे तन्वी नाही म्हणून. तर आता सगळेजण आपल्या जागेवर बसतात. तर सगळे थांबलेले वगैरे असतात आणि बघत असतात अर्जुन सायलीकडे. आज आपल्याच एका व्यक्तीबद्दल खूप मोठा खुलासा होणार आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर सगळे बघत असतात कुणाबद्दल म्हणून. तर आता इथे अर्जुन म्हणतो आय नो तुम्हाला ह्यातला खूप मोठा शॉक बसेल एक सत्य ऐकल्यावर असं म्हणतो तो. त्रास पण होईल, असंही वाटेल की तुमची खूप मोठी फसवणूक झालेली आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. सगळे बघत असतात बघा प्रेक्षक हो शॉक्ड होऊन. तर आता अर्जुन म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी खूप दिवस लपवून ठेवल्या होत्या आम्ही तुमच्यापासून, पण आता नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. जरा स्पष्ट सांगाल का तुम्ही असं म्हणते आता इथे सुमन. असं काहीतरी ऐकून मला भीती वाटायला लागली आहे. कुणी केली आपली फसवणूक असं म्हणते ती. फसवणूक हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यांसमोर एकच चेहरा यायला हवा सुमन काकू असं म्हणते आता इथे सायली. खूप फनी वाटलं खरंच ही लाईन ऐकून. तिला घेऊन ये चैतन्य असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे बघा प्रेक्षक हो हवालदार घेऊन येतात प्रियाला. तर चैतन्य सुद्धा असतो त्याच्यासोबत आणि इन्स्पेक्टर सावंत सुद्धा. तर प्रिया येऊन थांबलेली असते तिथे. सगळ्यांचा चेहरा पडतो ती बघून. हीच व्यक्ती आहे जी आपल्या घराला सुरुंग लावले असं म्हणते आता इथे सायली. अगं म्हणजे तन्वीबद्दलच बोलताय ना तुम्ही असं म्हणतो आता इथे
आता त्यात आश्चर्य का वाटायचं, आम्हाला तिचं एकूण एक गोष्ट माहिती आहेत ना, असं म्हणतो होता इथे प्रताप. आता तुम्ही नवीन काय सांगणार आहात असं म्हणतो तो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत डॅड जे अजूनही आपल्याला तुम्हाला माहित नाही असं म्हणतो होता इथे अर्जुन. हिचे सगळे गुन्हे सगळी पापा आम्हाला कधीच कळली होती, पण आम्हाला हेही माहित होतं हिच्या विरोधात फक्त 1-2 पुरावे खरेसे नाहीत, त्यामुळे ती आरामात सटकून जाईल. म्हणूनच मिळतील तेवढे सगळे पुरावे आम्ही गोळा केलेत असं म्हणतो होता इथे अर्जुन. आणि ते सगळे पुरावे कोर्टात दाखवण्याआधी आम्हाला घरातल्या जजेस समोर ठेवायचे होते असं म्हणतो होता इथे अर्जुन. तर सगळे आता शॉक्टून बघत असतात अर्जुन सायलीकडे, कारण कोर्ट तिला जायची ती शिक्षा देईलच, पण त्याआधी तुमच्या सगळ्यांसमोर न्याय व्हायला हवा असं म्हणत होता इथे सायली. तर प्रिया खूप घाबरलेली असते. अच्छा बघ इथे समजा बघितले का काय ते प्रियाचं रक्त तपासणी करणं एवढं सोपं नव्हतं असं म्हणते सायली. आणि म्हणूनच आम्ही धुळवडीच्या दिवशी रक्तदान शिबिराचा घाट घातला असं म्हणते सायली. त्याच दिवशी तिचा ब्लड रिपोर्ट आमच्या हाती आला. हा प्रियाचा ब्लड रिपोर्ट ह्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन्ड आहे प्रियाचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह नाही आहे, AB पॉझिटिव्ह असं म्हणतो अर्जुन. तर सगळ्यांनाच धक्का बसतो. तर रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.